आजचं जे मार्गदर्शन शिबिर संपन्न झालं ते 100% यशस्वी झालं असं मी म्हणेन. पण काही लोकांचं असं मत झालेलं असण्याची शक्यता असते की आहे की एवढ्या उच्च पदावर पोहोचण्याकरता एकदा नापास होण्याची गरज आहे. असं नाही. नापास न होता अशा प्रकारे ध्येय घेऊन आपण पुढे चाललो. झोपल्यानंतर स्वप्न पाहता जागेपणे स्वप्न जर पाहिलं तर निश्चितपणे अधिकारी घडू शकतात. तुम्ही कोकणातले आहात, मी कुणबी ऋणानुबंधला असं विनंती करेन की या परिसरातली सुद्धा अनेक मुलं चांगल्या ठिकाणी कार्यरत आहेत. खेडकर सर जसे आहेत त्यांच्या क्षेत्रामध्ये तसं आपल्या परिसरामध्ये काही सीए आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उच्च पदावरती आहेत. त्या मुलांना सुद्धा तालुक्यामध्ये आपण आणावं. म्हणजे तालुक्यामधून किंवा ग्रामीण भागातून खेडकर सर त्याप्रमाणे उच्च पदावर पोहोचलेले आहेत. तिथं या शाळेचा एक विद्यार्थी सीए पास आहे, विघ्नेश शिकवण नावाचा मुलगा आहे. तो चांगली प्रॅक्टिस पण करतोय. अशी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तालुक्यामध्ये या पंचक्रोशीतून उच्च पदावर कार्य करणारी जी मुलं आहेत त्यांना सुद्धा वर्षातून अशा मुलांचं दर्शन घडवलं तर मुलं प्रेरित होती की इथून जाऊन सुद्धा मी चांगल्या प्रकारे जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो. त्याकरता मी विनंती करण्याबरोबर राहिलो. खेडकर सर मी बाकी तयारीमध्ये होतो त्यामुळे पूर्ण वेळ आपलं काय नोटिंग पण केलं नाही, काहीच माझ्याकडे नाही. पण मी आधीच ठरवलं होतं की रामराज्यामध्ये पूर्ण वेळ बसायचं. त्यामुळे मी तुमच्यासोबत तिथं आहे, तुमची सर्व नोटिंग माझ्याकडे असेल. ही मुलं सुद्धा निश्चितपणे आपल्या मार्गदर्शनातून प्रेरणा घेऊन आणि सातत्याने आपल्याशी संपर्क ठेवून उच्च पदावर निश्चितपणे पोहोचतील याची ग्वाही त्यांच्या वतीने मी तुम्हाला देतो. आणि पुढं हा जो एक ऋणानुबंध निर्माण झालेला आहे कुणबी ऋणानुबंध संस्थेसोबत आणि आमच्या संस्थेसोबत अधिक वृद्धिंगत कसा होईल याचा आम्ही निश्चितपणे प्रयत्नशील राहू असे या ठिकाणी तुम्हाला मी शब्द देतो आणि या ठिकाणी थांबतो.